केवळ परमेश्वराची कृपा, अल्कोहोलिक्स अनॉनिमस या अलौकिक संघटनेची मला आजपर्यंत मिळालेली सक्रिय मदत, तुम्हा सर्वांच्या प्रार्थना, प्रेम व आशीर्वाद याच्याच बळावर आजचा दिवस आतापर्यंत दारूच्या पहिल्या घातक आणि विषारी घोटापासून दूर आहे. त्याच्यासाठी मी परमेश्वराचा अत्यंत आभारी आहे. तुम्हा सर्वांचा मनापासून आभारी आहे, कारण परमेश्वराची कृपा झाली ती तुमच्या मार्फत माझ्यापर्यंत येऊन पोहोचली. मी प्रत्येक मीटिंगच्या अगोदर माझ्या मद्यमुक्ततेचा काळ अचूक सांगतो, जेणेकरून नवीन जे भाऊ नवागत आहेत, जे नुकतेच मीटिंगला येत आहेत, त्यांना प्रोत्साहन मिळावं, प्रेरणा मिळावी, त्यांना मीटिंगचं महत्त्व कळावं. याच्यात माझी कुठली आत्मप्रौढी मिरवायची नाहीये, मला कुठूनही कौतुकाची थाप नकोय. फक्त नवीन आलेल्या भावांना जर का प्रेरणा मिळाली तर आमच्या आज्ञेयवादीमध्ये एक शेवटचं छान वाक्य आहे की एकदा प्रक्रियेला सुरुवात झाली की तुमच्या प्रयत्नांनी तुम्ही परमेश्वर तुम्हाला मदत हा करणारच, तो संधी देणारच. असो, एक दिवसाच्या हिशोबाने मी गेली 33 वर्ष 6 महिने आणि 7 दिवस दारूपासून दूर आहे. त्याच्यासाठी परत एकदा परमेश्वराचे आभार मानतो. सर्वप्रथम मी अनामिक हा जो ग्रुप आहे, आध्यात्मिक मद्यपी ग्रुप, तर त्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मला येत्या 12 माझ्यासाठी त्यांनी एक योजना आखलेली आहे. मला त्यांनी संधी दिलेली आहे माझे अनुभव कथन करायची वेगळ्या वेगळ्या विषयांवर. मी कुठल्याही विषयांचा तज्ज्ञ नाही. आय एम नॉट एन ऑथॉरिटी स्पीकर ऑन एनी ऑफ दिस सब्जेक्ट्स. मला जे काय 33 वर्षामध्ये माझे जे काय अनुभव आहेत, माझ्या शुद्ध बुद्धीला जे काय थोडंसं आकलन झालं, थोडंसं वाचन झालं, मनन झालं, 33 वर्षामध्ये जे काय थोडी बहुत सेवा मी करू शकलो, त्याच आधारावर मी अगदी मनपूर्वक प्रामाणिकपणे माझे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. परत एकदा मी आयोजकांचा मनापासून आभार व्यक्त करेन की त्यांनी मला आज ही संधी उपलब्ध करून दिली. मी अल्कोहोलिक्स अनॉनिमस पिंपरी चिंचवड नवजीवन ग्रुपचा सदस्य असून एकाच पहिल्या दिवसापासून त्याच ग्रुपमध्ये आहे. ही परमेश्वराची अत्यंत कृपा आहे माझ्यावर, कारण बरीच स्थित्यंतर झाली, बरेच चढ उतार झाले, पण देवानी मला एकाच ठिकाणी राहण्याची जी काही प्रेरणा दिली, जी काही मला त्यांनी बुद्धी दिली, त्याप्रमाणे मी वागत गेलो. असो, मी 1988 13 मार्चला पहिल्यांदा अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आलो. त्या दिवशी माझ्या आयुष्यातले सगळे रस्ते, सगळ्या वाटा बंद झालेल्या होत्या. शरीर एखाद्या टीबी पेशंट सारखं क्रुश झालेलं होतं. मनाची उभारी गेलेली होती. सामाजिक स्तर पडलेला होता. लोक बघून फुटपाथ चेंज करत होते. घरामध्ये प्रचंड कलह झालेला होता, कारण आई वडील लवकर गेलेले होते. 75ला आई गेली होती, 76ला वडील गेले होते, कारण तेव्हा माझं वय 23 आणि 24 होतं. 23ला आई गेली आणि घरामध्ये प्रचंड असं असहायता, अगतिकता वाट्याला आल्यामुळं घरामध्ये मोठा भाऊ, मोठा मुलगा या नात्याने मी सगळे विधिनिषेध झुगारून दिलेले होते. कारण हळूहळू 69ला सुरू झालेली दारू पुढच्या 5 वर्षात तिने एक उग्र स्वरूप धारण केलेलं होतं. दारूशिवाय काहीही जमत नव्हतं. सगळे जे मित्र होते ते प्रचंड गुंड प्रवृत्तीने ग्रासलेले होते. त्यांच्याबरोबर माझी उठबस होती. त्या सगळ्याचा परिपाक काय झालेला होता, तर मी हळूहळू समाजापासून खूप दूर गेलेलो होतो. आजचा जो मुख्य विषय आहे, तो मुख्य विषय आपल्या ज्या नैसर्गिक 3 प्रवृत्ती आहेत, त्यांना धरूनच मी माझे अनुभव कथन करणार आहे. कारण ह्या नैसर्गिक प्रवृत्ती ह्या आम्हाला परमेश्वरांनी दिलेल्या आहेत. त्याच्यामागची त्याची योजना आहे. जर का आम्हाला काम धंदा करायची जर का आयुष्यात निकट भासली नसती, तर आमचा चरितार्थ कसा चालवला गेला असता. त्यासाठी आम्हाला काम हे करावंच लागतं. पण नुसतं काम केलं की मग त्याच्यातून पैसा निर्माण होणार आहे, आणि पैसा निर्माण झाला की तो कसा त्याचा विनियोग करायचा हे ज्ञान आम्हाला मिळायला पाहिजे. आम्ही जंगलामध्ये राहू शकत नाही. आम्ही समाजप्रिय माणसं आहोत. समाज बंधनातून जे काही विधी निषेध आहेत त्याचं पालन करून आम्हाला राहावं लागतं. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं की ही पृथ्वी जर का निर्मनुष्य व्हायची नसेल तर आम्हाला पुनरुत्पादन करायला लागतं. तसं बघितलं तर मनुष्य हा फक्त एकच महत्वाचं विधायक कार्य करतो, ते म्हणजे तो एका शरीरापासून उपफलांची निर्मिती करतो. तसा तो जन्मतो, त्याची वाढ होते, नंतर हळूहळू स्थिरता येऊन तो उपफलांची प्राप्ती करतो, क्षय होऊन त्याचा नाश होतो. अशी ही काय एक स्थित्यंतर आहे. तर त्याच्यासाठी
स्त्री पुरुष हे जे काही आकर्षण आहे ते अगदी वयात आल्यापासून सुरू होतं आणि मग त्याच्यातून पुढे 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 कसा कसा बदल होत जातो हा आजचा आमचा मुख्य विषय आहे. तर मित्रांनो, बीडब्ल्यू अगदी क्लिअर कट सांगतो चौथ्या पायरीमध्ये की हे सगळं जे आम्हाला करायचंय, ह्या ज्या काही आमच्या नैसर्गिक प्रवृत्ती आहे, ह्या जर का आम्ही व्यवस्थित त्यांचा वापर केला तर त्या आम्हाला अमृतासारखा आनंद देतात. अमृताचा शिडकावा झाल्यावर माणसाला जसं अमरत्व प्राप्त होणार आहे, पण तो होत नाही. कारण अमृताचा पाठलाग करता 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 आयुष्य संपून जातं. असो, तर ह्या ज्या काही नैसर्गिक प्रवृत्ती आहेत, ह्या प्रवृत्ती जेव्हा अगदी विनाशाकडे आम्हाला घेऊन जातात, विध्वंसक व्हायला लागतात, विकृत व्हायला लागतात, मग त्यासाठी आमच्या अस्तित्वाचा झगडा सुरू होतो. आणि हे अस्तित्व मित्रांनो मग भावनिक संबंधातून असतं, लैंगिक संबंधातून असतं, सामाजिक संबंधातून असतं. आणि याच्यातून जर का आम्ही त्याची योग्य जागा नाही गाठली तर मग ते आम्हाला प्रचंड त्रासदायक ठरतं. मी माझा पहिल्यांदा वय वर्ष 16ला पहिल्यांदा मी शरीर सुखाचा आनंद घेतला आणि तो इतका ऍडव्हेंचरस होता. गँग बँग ज्याला आपण म्हणू, त्या पद्धतीने एका स्त्री बरोबर आम्ही अनेकांनी व्यभिचार केलेला होता, किंबहुना शरीर सुख घेतलं होतं. परमेश्वराची असीम कृपा आहे की त्यावेळेला खरंच पोलिसांचं काही झालं नाही, कुठेही देवदयेने मी अडकलो नाही. माझ्याबरोबर जे अनेक होते, आज मी बघतो की थोड्या ह्याच्यानी लगेच फिल्म येते, लगेच त्याच्यात लगेच शूटिंग होतं, लगेच युट्यूबवर ह्याच्यावर पेपरला लगेच येऊन ते आरोपी पकडले जातात. पण ही देवाची कृपा आहे. खरं तर मला त्याच्यापासून धडा शिकायला पाहिजे होता. पण नंतर नंतर प्रवृत्ती त्यांना बदल होत गेला. ह्या ज्या काही नैसर्गिक प्रवृत्ती आहेत त्यांचं जे काही योग्य स्थान आहे ते जर का आम्ही नाही गाठलं तर मग त्या उग्र स्वरूप धारण करायला लागतात. त्याचं उदाहरण मी देईल की मला दारू पिण्याच्या काळात माझ्या पोटात अन्न नसेल तर चालेल, पण मला शरीर सुख हे पाहिजेच असायचं आणि त्याच्यासाठी कुठलंही टोक गाठायची माझी तयारी असायची. मला एकदा चांगलं आठवतं, एकदा पुण्यामध्ये छोटीशी दंगल झाली होती आणि कर्फ्यू लागला होता आणि दारू पिल्यानंतर मला एकदम निर्माण झालं. मी गेलो रेड लाईट एरियामध्ये आणि त्या एरियात जाऊन मी परत येताना पोलिसांनी मला एवढं काठ्यांनी बदललं. मी उगाच त्यांना म्हणत होतो मैतीला आलोय. तर मला हे जे काही प्रसंग आहेत हे मला जागं करतात की मला ह्या ज्या काही प्रवृत्ती आहेत आमच्या, त्या प्रवृत्तींचा आम्हाला शोध घ्यायचा आहे की त्यांनी आम्हाला कसं विनाशाकडे आमचा प्रवास घडवला आणि परत अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आल्यानंतर त्यांनी कसं आमच्यावर मोरपीस फिरून आम्हाला परत एकरूप होऊन परत आत्मसन्मानी जीवन जगण्याची संधी दिली. कारण ह्या प्रवृत्ती आम्हाला आत्मग्लानीकडे घेऊन जातात. मला पैसा आयुष्यात कधीच कमवता आला नाही, कारण मी लहानपणापासून कष्ट करायचो. मला आठवतंय 10 पैशाला मिसळ मिळायची. माझं आता 70 वय, आता मला तो भाग नाहीये, पण मला बालपणापासून कष्ट करायला लागले. कारण घरामध्ये 18-20 दारिद्र्य होतं. माझी ज्याच्या घरात आम्ही राहत होतो तिथं ते सगळे कार्यकलाप जे असे होते की ते कल्पनेच्या बाहेरचे होते. पण ते सगळं करत असताना त्यावेळेला ही जाणीवही नव्हती. वडीलही अल्कोहोलिक होते, वडीलही दारुडे होते. त्यांचं दारू पिणं मी खूप जवळून बघत होतो. दारू पिल्यानंतर त्यांच्यात 60 हत्तीचं बळ यायचं, आईला मारहाण व्हायची. 1-2 वर्ष ते काम नाही करायचे. घरामध्ये अगदी 2 वेळच्या अन्नाची सुद्धा भ्रांत असायची. इतकं दारिद्र्य टोकाचं बघितल्यानंतर सुद्धा एक दिवशी दारूचा ग्लास हातात आला, कारण वडिलांना अनेक वर्ष दारू पिऊन घरामध्ये जे काही वातावरण असायचं त्याचा एक मनावर असा पगडा पडलेला होता की याच्यात काय असं आहे की एरवी हा माणूस आपल्या सावलीला घाबरतो, पण दारू पिल्यानंतर याच्यात 60 हत्तींचं बळ येतं. मी बघायचो माझे वडील असे एकदम सडपातळ होते, पण त्या दारूच्या नशेमध्ये ते अशी मोठमोठी पातेलं उचलायचे. बाय प्रोफेशन ही वॉज कुक. त्यांचं जेवण बनवण्याचं काम होतं आणि खूप अप्रतिम जेवण बनवायचे. मला आठवतंय चांगलं की ते मुंबईला बांद्रा थिएटरच्या शेजारी एक फार मोठा UL सदानी नावाचा माणूस त्याच्याकडे कामाला होते. त्याच्या मुंबईमध्ये 23 थिएटर्स होते. नाज, नॉवेल्टी वगैरे हे सगळे त्याचे थिएटर होते. ते असे पुडिंग्स बनवायचे की त्याच्यात अर्धा स्कॉच विस्की टाकायचे. नॉनव्हेजचं तर इतकं अप्रतिम बनवायचे की त्यांचा हात थंडा होता. दम बिर्याणी त्यावेळेला ते बनवायचे. तर मला वडिलांकडून स्फूर्ती घेण्याऐवजी मी त्यांचा नकारात्मक भाग जास्त उचलला आणि मग ते गेल्यानंतर मात्र मी अत्यंत बेबंद आणि बेताल जीवन जगायला लागलो. अत्यंत बेशिस्त, बेमुरवत आणि बदनाम जीवन माझ्या वाट्याला आलं. तर मित्रांनो, आम्हाला सेक्स हा जो काही दिलेला आहे तो खऱ्या अर्थाने फक्त पुनरुत्पादनासाठी दिलेला आहे. पण त्याचा जेव्हा आम्ही गैरवापर करतो
तेव्हा मग त्याच्या मागण्या वाढायला सुरुवात होते. कारण ही एक सेक्स इन्स्टिंक्ट, हा एक महत्वाचा इन्स्टिंक्ट आहे. मी पैसे कमवून 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 एका येऊन लेवलला थांबून जाणार आहे, पण तो माझ्या मनामध्ये आहे. सेक्स इज नथिंग बट इट्स अ मेंटल आर्ट परफॉर्म बाय बॉडी. ती एक मानसिक क्रिया आहे जी शरीराद्वारे होती. आणि मग तेव्हा जेव्हा मी ती प्रणयाची जेव्हा मागणी वाढत जाती, तेव्हा मग मित्रांनो माझा हळूहळू माझ्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या रोगट व्हायला लागतात, त्या विध्वंसक व्हायला लागतात. मग मी दिवसभर माझी नजर तीच कामंद असायची. कुठल्याही स्त्रीकडे मी जेव्हा चांगल्या नजरेने बघू शकत नाही, तिच्या अंग प्रत्यंगावरून जेव्हा माझी नजर फिरत जाते, तेव्हा मी कासावीस होत असतो आणि मग मी दिवसभर ती स्वप्न बघत राहतो. दिवा स्वप्नात माझा वावर असतो आणि संध्याकाळी दारू पिल्यानंतर मग ते मूर्त स्वरूपात येतं, त्याच्या कृतीमध्ये रूपांतर होतं. पण त्याच्या अगोदर काय होतं, मला ते विचारांशी मी खेळत येतो. त्या विचारांचं हळूहळू खेळत असल्यामुळे त्याचं चिंतन करता करता त्याचं आसक्तीत रूपांतर झालेलं असतं. आणि आसक्तीतून नंतर ते कृतीत उतरल्यावर त्याच्यात दोन गोष्टी होतात. एकतर त्याच्यातून मला आनंद मिळतो, सुख मिळतं, त्याच्यातून लोभ निर्माण होतो, आणखी मला हवं असतं. आणि नाही झालं तर त्याच्यातून क्रोध निर्माण होतो. आणि हेच महत्वाचं ह्या विषयाचं जे आहे की आम्ही निराशापोटी दारू प्यालेली आहे. आम्हाला खिन्नता वाटायची म्हणून आम्ही दारू पित होतो. आमच्या इच्छा पूर्ण होत नाही म्हणून आम्ही दारू पित होतो. बीएलडब्ल्यू सांगतात की आमचं मुख्य जे कारण आहे, आमच्या मद्यासक्त लोकांमधली जी काही सैरभर झालेली सहज प्रवृत्ती आहे, हेच आमच्या विध्वंसक मद्यपानाचं मुळातलं कारण आहे. येस, आम्हाला हे जाणून एकदा घेतलं की मला ही दारू प्यायचं सगळ्यात मुख्य कारण काय होतं, की माझी कुठली अपूर्ण राहिलेली जी स्वप्न आहेत ती मला पूर्ण झाल्याचा भास व्हायचा. की खरं तर त्यांच्यापासून मी दूर असायचो. मी झोपडीत राहत होतो आणि मी बंगल्याची स्वप्न बघायचो. की माझ्याकडे मी सायकल नसायची, पण मी बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज ह्या गाड्या त्यावेळेला असायच्या. टू व्हीलर मध्ये डुकॅटी, हे सगळ्या भारी भारी गाड्या असायच्या. तर त्या गाड्यांची स्वप्न मी बघायचो. अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये माझ्या लक्षात आलं की माझी स्वप्न जी आहेत आणि वस्तुस्थिती जी आहे, रियालिटी जी आहे, दिवा स्वप्न आणि माझी वस्तुस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. आणि मला माझी स्वप्न जर का पूर्ण करायची असेल तर माझ्या व्यक्तिमत्वामध्ये मला बदल करायला लागेल. आणि व्यक्तिमत्वामध्ये बदल होण्यासाठी ह्या 3 नैसर्गिक प्रवृत्तींवर मला काम करायला लागेल. सगळ्यात महत्वाचं, मला जर का पैसे कमवायचे असेल तर ते मला प्रामाणिकपणे कमवता आले पाहिजेत. देयर आर नो शॉर्टकट्स इन ए. ए मध्ये मी येऊन अनेक प्रकार केले. मी मटका खेळून बघितला, मी रेसला जाऊन बघितलं, मी लॉटरी काढून बघितल्या, मी अगदी रॉकेलमध्ये पेंट बनवला. मला जे जे नको करायला पाहिजे होतं ते मी सगळं करून बघितलं. पण मी कायम पैशाच्या मागे धावत राहिलो. कारण मला प्रोग्राम सांगतो की मला प्रामाणिकपणे हा प्रोग्राम घ्यायचा आहे. ऑनेस्टी. मी जर का तर मी इतरांशी प्रामाणिक राहणार नाहीये. त्यामुळे माझा वावर आहे त्या ज्या समाजामध्ये मी राहणार आहे त्या समाजाचा हळूहळू मी पार्ट अँड पार्सल होणारे, घटक होणार आहे. माझं एक इन्स्टिंक्ट आहे की मला समाजामध्ये आता नावारूपाला यायच्यासाठी मला प्रयत्न नाही करायचा, तर ह्या समाजाचा मी एक कसा घटक होईन. माझ्या व्यक्तिमत्वामध्ये बदल करत असताना मी एक उपयुक्त नागरिक कसा होईन, या समाजाचा एक योग्य घटक कसा होईन, कुटुंबामध्ये मी एक चांगला घटक कसा होईन. कारण ह्या सगळ्या गोष्टी ह्या इन्स्टिंक्टवर सगळ्या आधारलेल्या आहेत. आणि ह्याचा शोध मला घ्यायचा आहे. इट्स अ सिन्सिअर अटेम्प्ट टू फाइंड अवर बेसिक इन्स्टिंक्टिव्ह ड्राईव्ह. आमचे जे काही मूलभूत हे जे काही ड्राईव्ह आहेत, ह्या ज्या काही नैसर्गिक प्रवृत्ती आहेत, त्यांनी आमच्यावर अधिराज्य गाजवलेले, त्या आम्हाला हाकत होत्या. त्यांनी आमच्या पूर्ण आयुष्याचा कब्जा केलेलं होतं. त्यामुळे सेक्सचा विचार आला तर मी शांत बसत नव्हतो. आणि याचं सगळ्यात महत्वाचं कारण जे होतं ते दारू होतं. कारण दारू पिल्यानंतर ह्या सगळ्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या सैतानी पाशवी प्रवृत्ती अशा उफाळून वर येत होत्या. आणि माझं त्यांच्यापुढे काही चालत नव्हतं. माझा जो काही डिफेन्स होता तो गळून पडत होता. माझं जे संरक्षण, माझ्या जे काही प्रणाली होत्या त्या बातम्यात गुंडाळल्या जात होत्या. माझं मन आक्रंदन करत होतं, माझं मन निष्ठुर होत होतं, माझं मन विध्वंसक आणि विकृत कार्यकलाप करण्यासाठी एकदम जबरदस्त तयार होत होतं. की मला त्या मनाला कधी थोपवता आलं नाही. तेव्हा मला माझ्या नैसर्गिक प्रवृत्तींवर काम करत असताना सर्वप्रथम आजार मानसिक असल्यामुळे मला मनावर काम करायला लागणारे, मला मनाला पहिल्यांदा मित्र बनवायला लागणारे. माझ्या मनाने कायम चंचलपणे, निष्ठुरपणे, विदारकतेने सगळं माझ्या आयुष्याला पोखरून टाकलेलं आहे.
कारण मनात नुसता विचार यायचा अवकाश असायचा की मी दारू प्यायला जायचो, मनात विचार आला की मी स्त्री सुख घ्यायला जायचो, मनात विचार आला की मी गांजा ओढायचो, चरस ओढायचो, ड्रग्ज घ्यायचो. मनात नुसता विचार यायचा अवकाश आहे. थोडंसं कुणाचं काय जराशी शाब्दिक चकमक झाली की त्याचं रूपांतर एखाद्या जबरदस्त भांडणात व्हायचं. आणि मग समाजाचे जे काही विधी निषेध होते ते मी झुगारून दिल्यामुळे मी समाजापासून एकटा पडत चाललेलो होतो. लोक मला मग समारंभाला बोलवत नव्हते. कुणाच्या मग माझं काम एकदम अशा एखाद्या शूद्र माणसासारखं होतं. कुणाच्याही लग्नामध्ये म्हणायचे हे बेवड्या चल याला एक अर्धी बाटली दिली की पत्रावळ्या उचल ते साफ करून घे, मोठमोठी पातेली इकडच्या तिकडं वाहून ने. ही सगळी कामं मला करायला लागायची. मी हळूहळू विनाशाकडे चाललेलो होतो. पण मी मानायला तयार नव्हतो. त्याचं उत्तर मला मध्ये मिळालं की माझा जो झालेला आजार आहे तो आजार वेगळ्या स्वरूपाचा आहे. डिझीज ऑफ डिनायल. माझ्या प्रवृत्ती जोपर्यंत मी ओळखणार नाही चांगल्या रीतीने की येस ह्या सगळ्या प्रवृत्ती ज्या आहेत ह्या अगदी नैसर्गिक आहेत, त्या मला जन्मताच मिळालेल्या आहेत. जसं जसं मी पुढं येत गेलो तसं मला सगळ्यांनी पहिल्यांदा एखाद्या मास्तरांनी मला अबकडं शिकवायला सुरुवात केली. जसं जसं मी तारुण्यात येत गेलो मला पैशाचं महत्व कळायला लागलं की अरे नाही झालं, जीवनाचा चरितार्थ चालवण्यासाठी पैसा कमवायला पाहिजे. पोटात अन्न नसेल तर आपल्याला कसं आपण जीवन जगू शकू. त्यामुळे ह्याच्यामध्ये धान्य पिकवायला लागतं. मग माझी कॅटेगरी कुठली आहे, मला त्याप्रमाणे जीवनाचा कार्यभाग जो आहे तो जबाबदारीने स्वीकारावा लागतो. सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो, मी अनेक प्रकारचे धंदे केले. मी सेल्समन होतो, मी वेगळ्या मी अगदी आरके फूड प्रॉडक्ट्सला होतो, मी मायक्रोन्यूट्रन्स आणि ते हार्मोन्स बिर्मोन्स अगदी शेतातलं मला काही माहित नव्हतं. मिरची लावतात का फिरतात माहित नाही. पण मी कुठलंही काम येईल ते करत होतो. मी रबर कंपनीत होतो, मी पेंट कंपनीत होतो. ह्या सगळ्या माणसं एकच होतं की मला चांगलं जीवन जगता यावं. पण ते मला जीवन जगता येत नव्हतं. याचं कारण मुख्य माझा मद्यपाश होता. आणि मला या संस्थेत आल्यावर समजलं की मद्यपाश ही माझी एक नंबरची समस्या आहे. मी जोपर्यंत ती चांगल्या रीतीने समजून घेणार नाही तोपर्यंत माझ्यामध्ये तो आमूलाग्र बदल होणं कठीण आहे. कारण हा रोग सरफेस पार्श्व ठिकाणी हा वेगळ्या ठिकाणी दिसतो. पार्श्वभागी याचं वेगळं स्वरूप आहे. हा अत्यंत घोटाळ्यात टाकणार आहे. हा आजार जो आहे अत्यंत कनिंग बॅफलिंग धूर्त कावेबाजी चतुर आणि चाणाक्ष असा हा आजार आहे. हा आजार डॉक्टरांनी सांगितलं असतं तर माझा प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला असता. पण आजार मला एखाद्या दारुड्याकडूनच समजून घ्यावा लागला. आणि त्यांनी सांगितलं बाबा रे असाध्य आजार आहे, तुझ्या व्यक्तिमत्वात तुला बदल करावा लागेल. कारण याच्यावर फक्त एकच आहे की तुला आध्यात्मिक अनुभव यायला लागेल. आणि मग तो आध्यात्मिक अनुभव येण्यासाठी मित्रांनो आजचा विषय फार महत्वाचा आहे. कारण आमचे हे 3 मुख्य मित्र आहेत आणि 3 मुख्य शत्रू आहेत. कारण हे आम्हाला कायम त्या लोभाकडे घेऊन जातात. पैशासाठी मला असं वाटत होतं की मी भरपूर पैसा कमवला की मी खूप सुखी होईन. मग त्याच्यासाठी मी काही करायला तयार होतो. मी लोकांना मटका देत होतो. लोकांचे मी पोस्ट ऑफिसमधून बसून त्यांचे फॉर्म भरून देत होतो. कुणालाही बाळंतिणीच्या वेदना झाल्या की मी गाडी आणून देत होतो. नाना तऱ्हेची कामं मी करत होतो. पण अल्टिमेटली एंड ऑफ द डे काय होतं, मी कायम दारू पिऊन दुःखी, व्यथित, रेस्टलेस, इरिटेटेड अँड डिस्कंटेंट. कायम मी चिडचिडा, अस्वस्थ आणि असमाधानी होत होतो. आणि याचं उत्तर अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये मला मिळालं की मला नुसता बदल घडवायचा आहे. म्हणजे तो वरवर बदल नाही घडवायचा, तर मला तो ग्रासरूट लेवल पासून बदल घडवायचा आहे. मला मुळापासून माझं चारित्र्य ओळखायचं आहे. मला मुळापासून माझं जे काय व्यक्तिमत्व आहे ते मला जाणून घ्यायचं आहे. आणि ते व्यक्तिमत्व जाणून घेताना मला मग माझ्या भावनिक अस्तव्यस्तेतून बाहेर पडायला पाहिजे. कारण ती जर का अस्तव्यस्तता माझ्यामध्ये असेल तर माझे विध्वंसक आणि विकृत हे जे काही कार्यकलाप आहेत ते मला कायम छळत राहणार आहे. आणि त्याच्यातूनच मित्रांनो मग सूक्ष्मपणे माझ्या जे काही विषय सुखाच्या ज्या कल्पना होत्या त्या हळूहळू प्रगाढ होत गेल्या. वाटायचं की नाही आपल्याला तारुण्यातच हे सगळं मिळवायचं आहे. आणि तारुण्य तर केव्हाच मागं पडलेलं होतं. वयवर्ष 16ला पहिल्यांदा शरीर सुख घेतलं होतं आणि नंतर त्याची तीव्रता एवढी झाली होती की त्याच्यातून मग विनाशाकडे हळूहळू पावलं पडत होती. वेगळे आजार उग्र स्वरूप धारण करत होते. त्या काळीला त्याला व्हेनरल डिझीज म्हणायचे.
येस. आणि ते जे आजार होते, ते आजारातून नपुंसकत्व पर्यंत तुमचा प्रवास होऊ शकतो हे डॉक्टरांनी सांगितलेलं होतं, की आत्ताच तू जर का नाही याच्यावर काम केलं बाळा, तर तुला पुढे खूप याची मोठी किंमत द्यावी लागेल. दारूच्या अंमलाखाली मित्रांनो हे सगळं करत असताना वेगळे वेगळे ऍक्सिडेंट झालेले, 4-5 ऍक्सिडेंटला मला सामोरं जावं लागलं. मरणांत यातना भोगायला लागल्या. पण हे दारूमुळं होतंय, हे कधीच कानी कपाळी मला बिंबवता नाही आलं. ते अल्कोहोलिक्स अनॉनिमसनी माझ्यावर सगळ्यात मोठी कृपा केली, की बाबा रे जाणून घे. तू जर का नाही जाणून घेतलंस तर नुकसान कुणाचं नाहीये, नुकसान तुझं होणार आहे. म्हणून मित्रांनो मी जेव्हा ए मध्ये आल्यानंतर पहिली काही वर्ष हा नुसत्या फांद्या छाटायचा जो काही प्रकार असतो, अर्धवट ज्ञानाने मी अर्ध्या हळकुंडाने पिवळं व्हायचा प्रयत्न केला. ते म्हणतात ना, आधा ज्ञान ते मुल्लाचं आहे, तुम्हाला ते मरणाच्या ठिकाणीच घेऊन जाणार. मुल्ला ए जान. अर्धवट नॉलेज, अर्धवट उपाय करून आम्ही काही साधले नाही. आम्ही मोक्याच्या वळणावर उभे राहिलो. तर अल्कोहोलिक्स अनॉनिमसने मला खऱ्या अर्थाने दारूबद्दलचं एक शुद्ध आणि प्युअर आणि पूर्ण ज्ञान दिलं, की बाबा रे तू कधीही उर्वरित आयुष्यात दारू पिऊ शकणार नाहीस. तू किती जरी याच्यावर प्रयत्न केले तरी तू दारुडा झालेला आहे. तुझ्या शरीर रचनेत एक प्रकारचा बिघाड झालेला आहे. थोडीशी दारू तुझ्या शरीरात गेली की तिथे एक प्रकारचा यज्ञ पेटणार आणि त्याला दारूची आहुती तुला द्यावीच लागणार. तुझा मनोनिग्रह, तुझी इच्छाशक्ती, विल पॉवर ह्या सगळ्या गोष्टी भासणात गुंडाळल्या जाणार आहे. आणि हे माझ्या बाबतीत खरं होतं. त्यामुळे दारू पिल्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं जे होत होतं, की माझ्या जे काय पाशवी प्रवृत्ती त्या वर येत होत्या. आणि मग पैसा कमवताना मला कुठलाही कुणाचा घरबंद नसायचा. मी कुणालाही तुडवायची माझी तयारी असायची. कारण मला वाटायचं की मी एकदा पैसे कमवले की मग मी ह्या जगाला दाखवीन. माझा जो काय फॉल्स प्राईड होती माझी, माझा जो काय अहंकार होता, तो कायम असा वर एखाद्या सर्पाच्या विषारी फण्यासारखा तो मला कायम वर करून मला त्या दरीमध्ये ढकलत होता. त्या गर्तेमध्ये माझं कायम ढकलल्यामुळं मला वेदनांनी जीवन जगावं लागत होतं. पण त्या मानसिक वेदना होत्या. शारीरिक वेदना तर मित्रांनो सहन करायच्या, पण मानसिक वेदना ते आतून मला कृश करत होत्या. शरीर तर माझं कृश झालेलंच होतं. टीबी पेशंट सारखं 55 किलो वजन झालेलं होतं. पण पुढे 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 समाजाने मला वाईट टाकल्यामुळं माझा स्वभाव आहे तो अत्यंत बंडखोर झालेला होता. मग माझ्या हातून एक अशा घटना होत होत्या की बऱ्याच वेळेला मला 30-30, 40-40 लोकांचा असा एक जमाव मला शोधत होता, मारण्यासाठी हे करत होता. कारण स्त्रियांच्या बाबतीत माझ्या जे काही जीवनातल्या घटना आहेत, त्या मित्रांनो ही ओपन मीटिंग असल्यामुळं त्याला मर्यादा आहेत. पण त्याच्यासाठी मला फार मोठी किंमत मोजायला लागलेली आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये विकृत स्वरूप आल्यामुळं त्यांनी एक उग्र स्वरूप धारण केलं होतं. कारण 32व्या वर्षापर्यंत लग्न झालेलं नव्हतं. आणि दारू पिल्यानंतर आतमध्ये जेव्हा अग्नी पेटायचा, तेव्हा दुसरं कुठलाही त्याच्यासमोर पर्याय नसायचा. शरीर सुखाची एक शेवटची चरणसीमा असायची आणि ती गाठल्याशिवाय मला कधी स्वस्थ बसता येत नव्हतं. आणि ते करत असताना कायम पैसे कमी पडत होते. मग ते पैसे कमवण्यासाठी शॉर्टकट असायचे. मालकांनी जर सांगितलं असेल की 50 किलो हे घेऊन ये, तर मी ते 48च किलो आणायचो. आणि 2 किलोचे पैसे मला ठेवायला लागायचे. त्यामुळे माझं जे व्यक्तिमत्व होतं ते अत्यंत गढूळ झालेलं होतं. त्या व्यक्तिमत्वामध्ये आज्ञाधारकपणा नव्हता. ते फक्त एक दांभिक स्वरूपाचं व्यक्तिमत्व घेऊन मी वावरत होतो समाजापुढे. वेगळे वेगळे बुरखे मी घालून स्वतःला लोकांपुढे माझी प्रतिमा मी लादायचा प्रयत्न करत होतो. याचं मुख्य कारण माझ्या नैसर्गिक प्रवृत्ती ज्या होत्या ते माझ्यावर हावी झालेल्या होत्या. दारू मी जर का प्यालो नाही तर मला जीवन असह्य वाटत होतं. जीवन निरस वाटत होतं. जीवन असं एकदम बेचव वाटत होतं. पण दारू पिल्यानंतर मग हे 3 जे रस्ते आहेत ते मला कायम वाकुल्या दाखवत होते. आणि समाजात राहत असताना मला माझं व्यक्तिमत्व, एखादी जर का स्त्री माझ्या शेजारून जर चालली तर मला आज जे काही मी करू शकतो ते त्या काळी करायची माझी कधीच ग्वाही द्यायला मी नसायचो. कारण मी वस्तुस्थितीवरून पळत होतो. कारण पलायनवाद एक फार मोठा आमचा एक स्वभाव दोष आहे. ते अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आल्यानंतर मला समजलं.
की मला आता एस्केपिंग टेंडन्सी नाही, मला परिस्थितीला सामोरं जायचंय. आणि म्हणून आमच्या ह्या प्रवृत्तींवर जर का आम्ही काम नाही केलं तर मित्रांनो ह्या प्रवृत्ती आम्हाला कधी स्वस्थ बसू देणार नाहीत. कारण ह्याच्यातून सगळे शॉर्टकट निघत जातात. पैसा कमवल्या नाही आल्यामुळे मग मी जुगार खेळायला लागलो. आणि जुगारीत मग 2-2 रात्री क्लबला बसणं. मला रमी कधीच खेळता येत नव्हती. पण रमी खेळायला गेलो की मग मी तिथंच पत्ता चढत असला की मी तिथंच बसणार की आता सगळं कव्हर करून जाऊ. आणि पत्ता चढत नाही म्हणला की कॅश बदला आणि तिथंच बसा. 20 रुपयासाठी मी 7 दिवस कामाला गेलेलो नव्हतो. का? कारण भीतीग्रस्त झालेलो होतो. या प्रवृत्तीनंतर आम्हाला आमच्या जे काय मूलभूत आमच्या ज्या समस्या आहेत त्यांना त्यांच्यामध्ये अग्नीमध्ये जसं आम्ही तेल घातल्यावर तो भडकतो तसे ह्या प्रवृत्तीनंतर आम्हाला योजनेमागे ढकलत जातात. आमची प्रगती खूप दूर होते आणि आम्ही जे आहे त्याच डबक्यामध्ये स्वतःला धन्य मानायला लागतो. कारण आमचा विनाश आता हळूहळू 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 आम्ही त्याच्या दृष्टीने प्रवास आमचा सुरू झालेला असतो. शरीर तर कृश झालेलंच होतं. मन सुद्धा अत्यंत सैरभैर झालेलं होतं. मनाचा मनामध्ये जो काही कंट्रोल असतो, मनाचा जो काही निग्रह असतो, मनामध्ये एखादी गोष्ट करण्याची जी काही विजिगुषी काही प्रवृत्ती असते, लढाऊ प्रवृत्ती, ती घालून बसलेलो होतो. अल्कोहोलिक्स अनॉनिमसनी त्याचं ज्ञान दिलं. बाबा रे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या फक्त मद्यपाशाच्या त्याचा अवलंब केल्यामुळं त्याच्या अंमलाखाली तुझ्याकडून होत आहे. पण तू जर का तुझं चांगल्या रीतीने आढावा घेतलास तर तुला ह्या तिन्ही प्रवृत्तींवर चांगल्या रीतीने काम करता येईल. आणि ह्या नैसर्गिक प्रवृत्ती ज्या तुझ्यावर हवी झालेल्या आहेत, तुझ्यावर त्यांनी अधिराज्य गाजवायला सुरुवात केलेली आहे, त्यास तुला आनंदी जीवन देणार आहेत. हॅपी, शेवटचा विषय आहे आपला तो. ते तुला सुख देणार आहे, तुला आनंद देणार आहे, तुला त्या मुक्त करणार आहेत. कारण ह्या प्रवृत्ती ज्या आहेत ह्या प्रवृत्ती मला निसर्गता मिळालेल्या आहेत. त्या प्रत्येकाला आहेत, त्या प्राणी मात्रांमध्ये सुद्धा आहेत. फक्त त्यांना पैसे कमवायला लागत नाही. कारण हत्तीला मनभर खायला लागतं, ते काय आम्ही देत नाही, त्याला ते जंगलात उपलब्ध आहे. आम्ही दिवसभर गाढवासारखं काम करत होतो मी. पण शेवटी काय होतं, जसं गाढव दिवसभर काम करतं, रात्री जातं ती गाढवीन त्याला लाथा घालते, तरी इंद्रिय तृप्ती करतं आणि जाऊन झोपतं, कारण तो गाढव आहे. माझ्या बाबतीतही तेच होतं. मी पशुतुल्य हरकती करत होतो. दिवसभर गाढवासारखं काम करायचं 14-14 तास. पण मित्रांनो, त्या कामामध्ये नियोजन नव्हतं. त्या कामाला योग्य दिशा नव्हती. त्या कामावर ज्या पद्धतीने त्याच्यातून मला रिझल्ट पाहिजे होते ते मला मिळत नव्हते. आणि मग मी कायम आश्रितांसारखं जीवन जगत होतो. मित्रांनो, आपला एक तिसरं महत्वाची जी काही आमची नैसर्गिक प्रवृत्ती ते म्हणजे समाजाची आहे. आम्हाला सामाजिक बंधनं दिलेली आहेत. पण ते करत असताना मी समाज विघातक कारवाई करत होतो. डिझीज ऑफ अँटी सोशल एलिमेंट्स. त्याच्यामध्ये समाज विघातक कारवाई हा एक फार महत्वाचा भाग आहे. की मी कधी कुणाबद्दल काही अफवा पसरायचो. उगाच कुणाला मेसेज देणार आधी त्या संजयचा ऍक्सिडेंट झालेला आहे. तो ऍक्सिडेंट झालेला नसायचा. उगाच मी कुणाच्या तरी घरी आग लागली म्हणून फायर ब्रिगेडला फोन करायचो आणि ते बंब तिकडे डाय 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 करत यायचे. त्या काळेला असंच होतं. त्यावेळेला असे काही मोबाईल येते नव्हते. कुठल्या तरी ठिकाणावरून फोन घुमवायचा आहे. सगळ्या लँडलाईन फोन असायचे. तर मला हे करण्यामध्ये फार भारी वाटायचं. मी माझ्या मित्रांचे एकदम उगाचच काहीतरी त्याच्या लग्नाच्या पत्रिका वगैरे छापलेल्या आहेत. त्याच्या नावाने पोलीस कमिशनरांकडे मी पत्र दिलेले की हा असा असा तथाकथित गुंड याच्यापासून मला विनयभंगाचा यांनी प्रयत्न केलेला आहे, त्याला उचललेलं आहे, मारलेलं आहे. मी कायम या कुठल्या ना कुठल्या ह्या सगळ्या कारणांसाठी मी स्वतःला फार भारी कोणतरी माझं व्यक्तिमत्व आहे अशा आवरणाखाली राहत होतो. पण जेव्हा त्याची मोठी किंमत मोजायला मला लागायची, बऱ्याच वेळेला माझ्यावर प्राणघातक हल्ले सुद्धा झालेले आहेत. पण परमेश्वराची असीम कृपा आहे. कारण परमेश्वराला मला हे दिवस दाखवायचे होते. परमेश्वराला माझ्याकडून सुईच्या टोका एवढं एक माझ्या घरच्यांसाठी, ह्याच समाजाने ज्यांनी मला वाईट टाकलेलं होतं त्याच्यासाठी मला काहीतरी करता येईल अशा पद्धतीने होतं. अशा पद्धतीने मला परमेश्वराने ही संधी दिली आणि मग मला मात्र मागे वळून बघायला नाही लागलं. आज मला समाजभूषण हा पुरस्कार नाही मिळालेला,
पण मी एक समाजाचा घटक म्हणून मी नक्की माझी जबाबदारी काय आहे याची मला जाणीव झालेली आहे. कारण मला जोपर्यंत साक्षात्कार होणार नाही, अरे दारूच्या अंमलाखाली माझ्याकडून ह्या सगळ्या पापकृत्यांची, अक्षम्य गुन्ह्यांची नोंद होत होती. मला माझ्या स्पॉन्सरनी सांगितलं होतं की प्रामाणिकपणे सुद्धा पैसा कमवता येतो. तू जे काही करतोयस त्या गोष्टी तुला एक दिवशी फार लांब कुठेतरी घेऊन जातील, किंबहुना तुला जेलमध्ये सुद्धा जावं लागेल. आणि मित्रांनो, तसं होतं. मी मटका खेळताना एकदा तिथं रेड पडली होती. मी पीआय चेअरमन होतो इंटर ग्रुपमध्ये. बापरे, म्हटलं मी काय करतोय हे. अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये जोपर्यंत मी माझ्यामध्ये मुक्तता आणणार नाही, ह्या सगळ्या गोष्टींपासून जोपर्यंत माझ्यामध्ये मी बदलाव आणणार नाही, परिवर्तन घडवणार नाही, तोपर्यंत ज्याला आपण खऱ्या अर्थाने समाधान म्हणू, शांती म्हणू किंवा एक अर्थपूर्ण जीवन म्हणू, ते माझ्यापासून योजने दूर राहणार आहे. मी मिटिंगला तर अनेक वर्ष येत होतो, पण तो आनंद नव्हता. बायकोचे माझे जे संबंध होते, कारण मी बाहेर खाली माणूस होतो, विवाहबाह्य संबंधामध्ये मी अडकलेलो होतो. घरामध्ये 5 पक्वान्नाचं ताट होतं, पण मला त्याच्यामध्ये जे काही ऍडव्हेंचरस सुख आहे ते घरात मिळत नव्हतं. कारण मी त्याचा प्रयत्नच करत नव्हतो. घरात जाणीव लागते ती नव्हती. कारण बायको ही तत्सम आहे, दुय्यम स्थान आहे तिचं, असं काही वाटत होतं. हे पायातलं खेटूर आहे, आपल्या चप्पल आहे पायातलं, पायताने हे नाही. जेव्हा तिच्या भावनांची कदर व्हायला सुरुवात झाली, तिच्या मतांचा जेव्हा मी आदर करायला लागलो, तिच्याबरोबर अरे ही सुद्धा माझ्या जीवनाचं एक अविभाज्य मान सन्मान द्यायला लागलो, मित्रांनो, बरकतीला सुरुवात झाली. बरकत अशी नाही येणार, कारण बाहेरच्या स्त्रिया हे माझ्या लक्षात आलं, ह्या फक्त पैशासाठी आहेत आणि शरीर सुखासाठी आहेत. मला जर का गुरुद्वाराच्या तिथं जर का एखादा मोठा फोड आला, तर त्यावेळेला हॉस्पिटलमध्ये माझी पत्नी उभी राहणार आहे. बाहेरची बायको नाही येणार आहे. बाहेरची बाई ती फक्त टाइमपाससाठी आहे. आणि मग मी ज्याच्यातून जेव्हा मी हळूहळू बाहेर यायला लागलो, तसतसं मित्रांनो, मला ह्या ज्या प्रवृत्ती आहेत ह्या माझ्यावर देणग्यांचा वर्षाव करायला लागल्या. माझं शरीर आहे ते कृश झालेलं होतं. ते शरीर हळूहळू त्यांनी बाळसं धरलं. ती निरोगी आणि निर्व्यसनी शरीराची मला अनुभूती यायला लागली, ती घ्यायला लागते. आज अनेक वर्ष झाली माझा कधी व्यायाम नाही चुकला. गेल्या 33 वर्षात मला आठवायला लागेल की मी हॉस्पिटलमध्ये कधी गेलोय, किंवा नंतर गेल्या अनेक वर्षात मला नैराश्य आल्याचं आठवायला लागेल. कारण मी आज खूप उपयुक्त जीवन जगायचा प्रयत्न करतो. ह्याच्यात माझा मोठेपणा नाहीये, मी पराक्रमाचे माझे गोडवे गात नाहीये तुमच्या बरोबर. पण हा जो विषय आहे आजचा, माझ्या ज्या विध्वंसक प्रवृत्ती होत्या, माझ्या ज्या विकृत माझे जे काही सगळे कार्यकलाप होते, तो विनाश कसा थांबवायचा याचं अल्कोहोलिक्स अनॉनिमसने मला ज्ञान दिलं. कारण त्या प्रवृत्ती आहेत. काही जरी झालं, शेजारी आज कुणाला जर का अटॅक आला, तर मला जर बायकोनी उठवलं तर मला लगेच उठता आलं पाहिजे. कारण ती बांधिलकी आहे माझी, समाजाचं माझ्यावर ऋण आहे. आपल्याकडे वेगळे वेगळे 5 कर्ज असतात. सगळ्यात पहिलं ते पितरांचं, आई वडिलांनी जन्म दिलेला आहे. देवी देवतांनी आम्हाला शुद्ध हवा दिलेली आहे, पाणी दिलेलं आहे. त्यांनी आम्हाला वेगळी वेगळी फळं झाडं दिलेली आहेत, भाज्या दिलेल्या आहेत. समाजाचं आमच्यावर बंधन आहे. रस्त्यात ऍक्सिडेंट झाला तर नातेवाईक नंतर येणार आहे, तिथं आजूबाजूची लोक गाडीत बसून तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतात. प्राण्यांचं आमच्यावर कर्ज आहे, ते आम्हाला दूध देतात, अंडी देतात, त्यांचा आम्ही मांस खातो. अशा पद्धतीने मित्रांनो, ह्या ज्या प्रवृत्ती आहेत, ह्या प्रवृत्तींचा मला आता सपखल वापर करायचा आहे. त्याच्यासाठी मला शॉर्टकट नाही शोधायची. माझे जे काही सगळ्या जे काही सवयी आहेत, जुन्या सवयी, त्या मला बदलायला लागतील. मी जर का जुगार खेळत असेन, मी अनेक वर्ष जुगार खेळली, अनेक वर्ष मटका खेळलो, त्याच्यात कधी मला यश नाही आलं. आणि त्याच्यावर एकच तोडगा होता, आणि स्पॉन्सरनी सांगितलं होतं, प्रामाणिकपणे जीवन जग. त्याच्यात तुला आर ही रमी म्हणण्यामध्ये तुला जे काही ऍडव्हेंचरस तू लिहिलेले तुझ्या ह्याच्यामध्ये, ते तुला परत परत हवंसं वाटतं, पण त्याच्यातून तुला साध्य काही होणार नाहीये. तुला खऱ्या अर्थाने जर का परमेश्वराच्या नजरेत स्वतःला उंचवायचं असेल, तर मित्रांनो, मला आजचा हा जो विषय आहे, त्या विषयाला न्याय देण्यासाठी मला माझ्यामध्ये बदल घडवायला लागतो.
आणि मग हळूहळू पैशाच्या मागे धावायचं जेव्हा मी बंद केलं, मला आठवतंय चांगलं, मी एकदा देवाच्या मूर्तीसमोर असं घाय मोकलून रडलो. म्हटलं, देवा, मी असं काय मागच्या जन्माचं प्रारब्ध कर्म आहे माझं, असं काय मी पाप केलेले आहे की मला कायम लोकांकडे भिकाऱ्यासारखे हात पसरायला लागतात, उधार उसनवारी करायला लागते, आणि कायम मला लोक माझा अपमान करतात, मला कायम खाली बघायला लागतं, रस्त्यात लोक थांबून म्हणतात, "ये क्या रे, पैसा नाही दिया, बिल नाही भेजा." अरे बापरे, काय मला माझ्या वाट्याला अगतिकता, असहायता येते, काय ही उपेक्षा आणि निर्वसना माझ्या वाटेला आली, असं काय पाप केले, काय झालं माहित नाही. पण त्या दिवसापासून आज तागायत मित्रांनो, मी प्रामाणिकपणे सांगेन, मला कधी कुणाकडे हात नाही पसरायला लागला. चमत्कार काय झाला, कारण मला माझं उत्तर सापडलं. देर इज नो सबस्टिट्यूट फॉर हार्डवर्क. मला नुसतं दे रे हरी खाटल्यावरही नाही चालणार, मला कष्ट करायला लागेल, आणि नुसतं गाढवासारखं कष्टही नाही करायचं, तर मला अकाउंटेबिलिटी ठेवायला लागेल, मला वचनबद्धता, कमिटमेंट ठेवायला लागेल की मला जायचंय 8 वाजता म्हणजे जायचंय. मला आलेले पैसे त्याच्यात माझे किती आहेत. मला 100 रुपये आले म्हणजे मी श्रीखंडपुरी खाऊन झोपायचो नाही. हे 100 रुपयातले माझे फक्त 10 रुपये आहेत, 90 रुपये मला वाटायचे आहेत, कामगारांना द्यायचे, लाईटचं बिल द्यायचंय, भाडं द्यायचंय, रॉ मटेरियलचे पैसे आले त्यांना वाटायचे. हे जेव्हा ज्ञान झालं तेव्हा जीवनामध्ये एक कुठेतरी हळूहळू स्थिरता यायला लागली. कारण स्थिरता आली की तुमचं न्यूनगंड जाऊन त्याची जागा आत्मविश्वास घेतं. आत्मविश्वास एकदा तुमच्यामध्ये आला की मग तुम्हाला कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची एक प्रकारची जबरदस्त इच्छाशक्ती तयार होते. हे मध्ये इच्छाशक्ती नाहीये. देर इज नो विल पॉवर, देर इज ओनली शिअर ग्रेस ऑफ गॉड. केवळ परमेश्वराची कृपा आहे. पण त्याच्याबरोबरच मला कृतीविना वाचायचा व्यर्थ आहे. फेथ विदाउट वर्क इज डेड. माझ्याकडे खूप श्रद्धा आहे, पण मी त्याला जर का कृतीची जोड नाही दिली तर ती श्रद्धा कृतवत आहे. म्हणून समाजामध्ये जितकं मित्रांनो मी स्वतःकडे कमीत कमी, कारण समाजामध्ये मान सन्मान, प्रसिद्धी, कौतुक, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या हव्या हव्याशा वाटत असतात. कारण नावा रुपायला आजच्या ह्याच्यामध्ये एक महत्वाचं जे आहे की जो आमचा एक इन्स्टिंक्ट आहे, सेक्स इन्स्टिंक्ट, तो बऱ्याच वेळेला शरीर सुखानंतर तो शमवला जातो. पण सेटल सेक्स जो आहे, जो अदृश्य स्वरूपाचं जे काय आहे ते म्हणजे हे प्रसिद्धी. म्हणून आमचा मुख्य हेतू आहे त्याच्यापासून आम्हाला दूर लोटता येईल. पैसा, मालमत्ता आणि स्वतःचा मोठेपणा यामुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नांमुळे याचं आध्यात्मिक ध्येय बाजूला राहील. मला आता आध्यात्मिकतेकडे जायचंय. हे जे काय माझ्या नैसर्गिक प्रवृत्ती आहेत त्या एकेकाळी माझ्या शत्रू होत्या, त्यांना आता मला ऍसेट बनवायचंय. त्यांना मला आता एक माझं जबरदस्त असं हत्यार बनवायचंय. त्यांना आता स्पिरिच्युअल माझी जी आयुध आहेत त्याच्यामध्ये त्याचं रूपांतर करायचंय. आणि मग समाजामध्ये वावरत असताना पैशाच्या बाबतीत मला जेव्हा माझे व्यवहार होतात तेव्हा माझ्या अपेक्षा आणि गरजा या दोन गोष्टींची मला सांगड घालायला लागते. की माझ्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा आहे, पण माझ्या ज्या अपेक्षा आहेत ते ढगा एवढ्या आहेत. मला मोटरसायकल असेल तर कार लागते, कार असेल तर त्याच्यातही मोठी भारी कार लागते. प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या ज्या जिज्ञासा तृप्ती आहेत ते कधी पूर्ण होत नाहीत. समाजामध्ये सुद्धा मला असं वाटतं लोकांनी लग्नाच्या ठिकाणी गेलं की माझं नाव पुकारलं पाहिजे, मला लगेच टावेल टोपी द्यायला पाहिजे. पैसा कमवत असताना मला असं वाटतं की बस एकदम भारीमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टींची सुख सुविधा पाहिजे. मध्ये एकच्या ऐवजी 4 भाज्या माझ्या टेबलवर पाहिजेत. आवश्यकता नाही. 400 रुपयाचा सुद्धा शर्ट येतो आणि 4000चा सुद्धा शर्ट येतो. लुईस फिलिपचा, एरोचा, पिएरे कार्डेनचा चॉईस मला दिलेला आहे. माझ्या ह्या प्रवृत्ती ज्यांनी माझ्यावर अधिराज्य गाजवलं होतं, आता मला त्यांना माझ्या आधिपत्याखाली मी जरी आणू शकलो नाही तर त्यांची तीव्रता मी कमी करू शकणार आहे. आणि त्यांना आता मी इनकॅश करणार आहे. आज समाजातली लोक मला बोलवतात, नातेवाईक आवर्जून सांगतात, शिवाला बोलवा. कारण तुमचे देहबोली आहे ही तुमचं सगळ्यात मोठं साधन आहे, हत्यार आहे. युअर ऍक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. तुमचे कार्यकलाप आहेत ना ते लोकांना आकर्षित करतात. आता मला ओरडून लोकांना सांगायला लागत नाही की मी दारू थांबवलेली आहे.
मी आता एका बंगल्यात राहतो, माझ्याकडे आज ही गाडी आहे, माझा एवढा बँक काय मला आवश्यकता नाही सांगायची. पण ग्रँडिओसिटी पुढे आहे विषय एक दिवशी, ते गप्प बसू देत नाहीत आम्हाला. कारण आजचे हे जे 3 विषय आहेत आमच्या ज्या 3 नैसर्गिक प्रवृत्ती आहेत, त्याच्यातून उपप्रवृत्ती निर्माण होत जातात. पैसा आला की मग आम्हाला वाटतं आता जबरदस्त धनसंचय करायला पाहिजे, मुलाबाळांसाठी मोठं बँक बॅलन्स ठेवायला पाहिजे. एक दिवशी सगळं इकडे सोडून जायचंय. मला माहिती आहे या कोरोनामध्ये किती गेले आमचे 5 दिवसामध्ये. होसी आमचा एक्स ट्रस्टी रोटेटेड आणि आत्ताचा करंट ट्रस्टी अनिल एफ आज नाही आहे ह्या जगामध्ये. माझ्या सख्या 2 बहिणी गेल्या, बहिणीची मुलगी गेली, माझ्या बहिणीचे यजमान गेले, एका वर्षात 4 जवळची माणसं गेली. काय घेऊन गेले ते बरोबर, आयुष्यभर त्यांच्याशी माझा भेदभाव होता किंवा नव्हता माहित नाही. पण मला आता माझ्यामध्ये बदल जर घडवायचा असेल तर मला ह्या गोष्टी जळीस्थळी काष्टी पाशाने मला बिंबून ठेवायच्या की नाही. अभी अपने पास समय कम है. आजचा दिवस परमेश्वराने मला उधार दिलेला आहे. सकाळी झोपेतून उठण्यापासून परत झोपण्यापर्यंत माझ्या हातात तेवढा 16 तासाचा खेळ आहे. त्याच्यात मला मॅक्सिमम चांगल्या गोष्टी कशा करता येतील हा ध्यास घ्यायचा आहे. पहिल्यांदी सकाळी झोपेतून उठल्याबरोबर आज दारू कशी मिळेल, आज कुठे पहिल्यांदी एक खिलीम 8 आणे तेव्हा 1 रुपयाला गोळी होती, ती एक खिलीम पिणार तेव्हा डोकं सुरू होणार, मग ती मॅन्ड्रेक्सची गोळी खाणार, दिवसभर कडक मिठा स्पेशल पिणार, बंटा खाणार, रात्री जायच्यासाठी अफू खाणार, कारण त्याच्यातून सेक्स चांगला व्हावा. विनाशाकडे चाललो होतो. टीव्हीवर गेलो नव्हतो, एड्स नव्हता त्यावेळेला, नाही तर तेव्हाच पालखी उठली असती. पण मला परमेश्वराकडं काय एक गोष्टीचा ध्यास घ्यायचा आहे की मला त्याच्या नजरेमध्ये आता उंचवायचंय. आता माझा प्रत्येक रुपया हा सत्कारणी लागला पाहिजे. यस, त्याच्यात मोठे पण काही नाही मित्रांनो. त्याच्यामध्ये आता मला आनंद मिळवायचा आहे. ह्या प्रवृत्तींनी मला एकेकाळी कृश केलेलं होतं, रोगट आणि रक्तबंबाळ केलेलं होतं. आज त्याच प्रवृत्ती माझ्या मित्र आहेत. आज सकाळी आमच्या अंगणामध्ये असे असंख्य कावळे वाट बघतात 6 वाजून 15 मिनिटांनी 10 मिनिटांनी. माझा 1000 रुपये खर्च होतो त्यांची शेव मिळते एक प्रकारची. आनंद मिळतो मला. दिवसातले 365 दिवस त्यांची माझी बांधिलकी आहे. आमच्या गच्चीवर आमच्या टेरेसवर असंख्य कबुतर येतात. 15-20 किलो ज्वारी बाजरी मिक्स आणि मका आणून ठेवतो आणि त्यांच्याबरोबर माझे जातात अर्धा तास. या गोष्टीचा आनंद मला पहिल्या काळी मिळत नव्हता. सकाळी कवळे उरण घेतो अंगावरती सूर्याची, कारण पहाटे 4ला उठतो. एकेकाळी ह्याच प्रवृत्ती रात्री झोपतानाच मी 2ला झोपायचो. उठणार कधी, शरीर गलित गात्र झालेलं असायचं, त्याच्यातून दुर्गंध सुटलेला असायचा. आज नाही. आज 365 दिवस परमेश्वरा तुझ्या इच्छेने मला जगू दे. न जाणू आज शेवटचा दिवस आहे का माहित नाही. अनिल एफ रात्री होता, त्याच्या भावाच्या घरी होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बातमी धडकलेली होती दुपारी की तो आज नाहीये. त्यामुळे मला कायम अलर्ट राहायचंय. ऍब्झॉर्प्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. मला ऍक्टिव्हिटीमध्ये स्वतःला झोकून द्यायचंय. अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं मित्रांनो कार्य हे ऐच्छिक आहे. कुणी माझ्यावर जबरदस्ती नाही करणार, कुणी मला डायरेक्टिव्ह नाही देणार, कुणी मला सूचना नाही देणार आणि त्याहून यामध्ये कुठली शिक्षा नाहीये. मी जर नाही मिटिंगला गेलो तर कुणाचं नुकसान होणार आहे. मी काय कुठं करार नाही केलेला. माझ्या उजत प्रवृत्ती ज्या आहेत त्या प्रवृत्ती आता मला हळूहळू त्या एन्कॅशमेंटकडे त्यांनी नेलं पाहिजे. समाजात वावरत असताना मला तारतम्य शिकायचंय, परिस्थितीचं गांभीर्य ओळखायला मला शिकायचंय, मला वेळेचं महत्व जाणून घ्यायचंय. कारण उद्या माझं आर्थिक झालेलं नुकसान ते भरून येईल. शारीरिक माझ्या जे काही व्याधी आहेत बऱ्याच वेळेला औषधोपचारांनी त्या बऱ्या होतील, पण माझ्या हातून जी वेळ निघून गेलेली आहे ती वेळ परत नाही येणार. वेळेचं महत्व मला फार महत्वाचं आहे. कारण एकेकाळी आम्ही बेजबाबदार जीवन जगत होतो. मी जगत होतो. आय वॉज अ रेकलेस पर्सन. कुणाला मी शब्द दिला तर तो कधी पाळत नव्हतो. समाजामध्ये समाज का बोझ, धरती का कलंक, माल्टा, रमजाली, राशी, बेवडा अशा सगळ्या विशेषणांनी मी वावरत होतो. मला वाटायचं वावा राष्ट्रपती सारखे टायटल्स आहेत आपल्याला. नहीं, समाज के नजर में मैं नराधम था.
पण त्याच समाजामध्ये आज नरोत्तमाची भूमिका मी करू शकतो, कारण आम्ही सगळे इकडे ऍक्टर आहोत. वेगळे वेगळे रोल आम्हाला मिळालेले आहेत. आज आमचा डायरेक्टर परमेश्वर आहे. आम्ही आज त्याचं मार्गदर्शन घेतो, त्याच्याकडून शक्ती मागतो. माय डिअर लॉर्ड, प्लीज एम्पॉवर मी, प्लीज गाईड मी. आय नीड युअर गायडन्स, आय नीड युअर ब्लेसिंग्स. ह्या प्रवृत्ती ज्या आहेत आमच्या, ह्या नैसर्गिक प्रवृत्ती, ह्या नंतर मित्रांनो देण्यांमध्ये त्याचा बदल होत जातो, रूपांतर होत जातं. काउंट युअर ब्लेसिंग्स असंही मध्ये म्हणतात. येस, शरीरामध्ये कफ वात पित्त मल मूत्र हाडं पू मांस रक्त हे सगळ्या गोष्टी आहेत. पण ते शरीर परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आहे, ते परमेश्वराचं मंदिर आहे. ही भावना निर्माण झाली एकदा की मग आदान प्रदान सुरू होतं. आणि मग त्याच्यावर उपाय फार महत्वाचा आहे. ह्या ज्या काही प्रवृत्ती आहेत आमच्या, तसं एका वैदिक शास्त्रामध्ये एक असा श्लोक येतो, ईशावास्याम इदम सर्वम यत्किंचन जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिता माग्रत कस्य स्विधनम. याचा अर्थ ह्या ब्रह्मांडामध्ये प्रत्येक वस्तू, ती जड असेल किंवा चेतन असेल, ती भगवंताद्वारे नियंत्रित केली जाते आणि ती त्यांची संपत्ती आहे. त्यामुळे माणसाने फक्त त्याच गोष्टी स्वीकारल्या पाहिजे ज्याची त्याला आवश्यकता आहे आणि त्या त्याच्या भाग्यामध्ये नियत केलेल्या आहेत. त्यामुळं प्रत्येकाला हे माहिती पाहिजे की दुसरी ही जी वस्तू आहे ती वस्तू कुणाची आहे, त्याची मालकी कुणाकडे, आम्ही त्या स्वीकारायला नाही पाहिजे. तुम्ही आयुष्यामध्ये सुखी होणार म्हणजे होणारच. कारण आज मला कळलेलं आहे की वय वर्ष 70ला मी आता 10 चपात्या नाही खाऊ शकत. मला जीवन जगण्यासाठी 2 पोळ्या आणि शुद्ध आणि सात्विक आहार पाहिजे. आज किती जरी मी केलं, माझ्याकडे 50 शर्ट जरी असले तरी मी एकच घालणार आहे. 5 बेडरूमचं घर आहे पण झोपणार एकामध्येच आहे. एकाच गाडीतून प्रवास करणार आहे. याचा अर्थ मी निष्क्रिय नाहीये किंवा मला पैसा आला तो मला तो नकोय असं नाही म्हणणार. मी साधू संन्यासी नाही झालेलो, पण मला त्याचं गर्भ कळालेलं आहे. त्याचा जो सखोल समूळ जो त्याच्या मुळाशी गेल्यामुळे त्याचा जो काही अर्थ प्राप्त झालेला आहे तो मला आता विनाशाकडे नाही नेणार, तो मला आता आध्यात्मिक प्रगतीकडे घेऊन जाणार आहे. आता त्यामुळं मला इतरांनी प्रगती केली तर ती माझ्या डोळ्यात खुपणार नाहीये. कारण समाजामध्ये मी माझी तुलना वरच्या माणसात मी अंबानी बरोबर कधीच करत नाही माझी तुलना. किंवा एकदम खाली जो भिकारी आहे, बिचारा रोडला झोपलाय, त्याच्या अंगावर थोडं थंडीने कुडकुडतोय, त्याच्याबरोबरही नाही करणार. मी कायम तुलना माझ्या बरोबरीच्यांशी करतो आणि तिथं माझ्या दुःखाला सगळ्यात महत्वाचं खत पाणी घातलं जातं. मित्रांनो, मला माझ्या नैसर्गिक प्रवृत्ती ज्या आहेत त्या किती जरी केलं तरी मला रोजच्या जीवनामध्ये त्या खरोखर उपयुक्त कशा ठरणार आहेत आणि त्याच्यासाठी मला जी काही श्रद्धा पाहिजे ती मला कशी मिळवता येईल ती मला आणायची आहे. कारण माझं महत्वाचं स्थान जे आहे ह्या प्रवृत्ती आहेत, ह्या कायम विषय सुखाच्या बाबतीत, भौतिक सुखाच्या बाबतीत मला उचकवत असतात. माझी जी भावनिक सुरक्षितता आहे ती भावनिक सुरक्षितता त्याच्यातून मी बाहेर पडत असतो. मी जोपर्यंत माझ्यावर शिस्त लावणार नाही की नाही मला एवढं पाहिजे, मला कुठं थांबायचंय, जोपर्यंत कळणार. मी गेली 10 वर्ष रिटायर्ड आहे, पण जेवढे मेहनत करून मला पैसे नाही मिळालेले तितके ह्या गेल्या 10 वर्षात मला देवदैनी पैसे मिळत गेले. कारण आता माझ्या गरजा कमी झालेल्या होत्या. आता मी चाय कॉफी पीत नाही गेले 20 वर्ष झाली. मला बाहेर हॉटेलात काही खातच नाही मी. याचा अर्थ मी काय फार हे नाहीये. मला माझी इन्व्हेंटरी चांगल्या रीतीने कळलेली आहे. माझ्या नैसर्गिक प्रवृत्तींवर मी काम केलेलं आहे. की समाजामध्ये मला आता नाही कुणी बोलवलं लग्नाला तर मला वाईट नाही वाटणार. तर ठीक आहे बाबा, तो त्याचा प्रश्न आहे. माझी कदाचित लायकी नसेल किंवा माझ्याबद्दल त्याला तेवढी आस्था नसेल किंवा त्याच्या ठाई माझ्याबद्दल त्याला तेवढं महत्व नसेल, म्हणून मी आता विचलित होत नाही किंवा उद्विग्न होत नाही. हा सगळा प्रोग्राम जो आहे हा संस्कारक्षम्य प्रोग्राम आहे. ह्या प्रवृत्ती आहेत ह्या आम्हाला छळणार आहेत. मी ज्या मेंबरला मेसेज दिला तो एक दिवशी कारमध्ये उतरला. त्यांनी मला फ्लॅटचं निमंत्रण दिलं. त्याच्या ऑफिसचं त्यांनी एकदा फार मोठं उद्घाटन केलं. त्याला मी म्हणलं माझी ती जुनी स्कूटर अजून तशीच आहे. न माझ्याकडे स्वतःचं घर आहे न माझ्याकडं आर्थिक स्थिरता आहे. काय मी चरफडत राहायचो. आज नाहीये तसं. कारण कंटेनमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट.
माझ्यामध्ये आज एच्या मीटिंग आहेत, माझ्यामध्ये एचे मित्र आहेत. आज समाजामध्ये एक तरी असा माणूस आहे ज्याच्याकडे मी जाऊन माझं मन मोकळं करू शकतो. आज पैशाबद्दल एवढी सुरक्षितता परमेश्वरांनी मला दिलेली आहे. येस, उर्वरित आयुष्यात मला खरंच माझी बायको उद्या जरी मी गेलो तर तिला कुणाकडे हात पसरायला नाही लागणार. एवढं देवदयीने मी जे काही पेरलं होतं ते आज उगवायला सुरुवात झालेली आहे. हे सगळ्याचं कारण हे आहे की मित्रांनो, ह्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या आम्हाला दिशाभूल करत होत्या, आम्हाला नेस्तनाबूत करत होत्या. त्यांचा योग्य परिमाण काय आहे हे जाणून त्याच्यावर जर का मी काम करायला सुरुवात केली तरच याच्यातून मला स्थैर्य प्राप्त होणार आहे, याच्यातून मला भावनिक संतुलन मिळणार आहे, याच्यातून मला मनाची एकाग्रता मिळणार आहे. अन्यथा नुसतं बोलाची कडी आणि बोलाचा भात नाही. मला हे मध्ये चांगले मित्र आहेत आज. मी त्यांच्याबरोबर माझ्या मनातली व्यथा, माझी शोकांतिका व्यक्त करू शकतो आणि ते मला मार्गदर्शन करतात. माझे स्पॉन्सर आजही माझ्या बरोबर आहेत. ही 43 इयर्स सोबर, आता 75 वय होईल. आजही 15 दिवसातून महिन्यातून एकदा त्यांच्याबरोबर फोन करतो. कारण त्यांच्या स्पॉन्सरचा प्रकाश एन ठाण्याचे त्यांचा फोटो मी एकदा त्यांच्या वॉलेटमध्ये बघितला. ते म्हणाले तो जरी नसेल तर त्याची प्रतिमा माझ्या बरोबर आहे. त्यांनी मला त्या काळी केलेलं मार्गदर्शन आहे. ही मित्रांनो कमिटमेंट आली पाहिजे आणि ती एकदा आली की मग प्रामाणिकपणा यायला वेळ लागणार नाही. पैसा आला तर तो चावणार नाही, नसला तर तो मला अस्वस्थ करणार नाही. समाजामध्ये किती उलटपुलट जरी झाली तरी मी एक समाजाचा छोटासा सुईच्या टोका एवढं माझं अस्तित्व आहे ही भावना दृढ होत जाईल. उगाचच मला आता सगळीकडे मैताच्या ठिकाणी गेलं तरी शो बॉस असं जोपर्यंत कोणी म्हणत नाही तोपर्यंत मला अस्वस्थ वाटायचं. आज म्हणतो नाही, उलट आपल्याला पडद्याच्या मागे राहून जेवढं राहता येईल तेवढं चांगलं आहे. कारण जायचा दिवस ठरलेला आहे. 10-12 दिवस लोक सगळे त्याचं चरवण करतात, नंतर ते रे माझ्या मागल्या. म्हणून मला आज परमेश्वराच्या कृपेने आणि त्याच्या मार्गदर्शनाने माझा आढावा एकदा मी चांगल्या रीतीने घेतला की त्याच्यात ह्या प्रवृत्ती सगळ्या येणार. मग त्याच्यात कामवासना काय आहे, अहंकार माझा काय आहे, माझी लालसा किती आहे, मला सुखभोग किती पाहिजे, माझ्यामध्ये संताप किती आहे. म्हणजे हे स्वभाव दोष याच्याशीच निगडीत आहेत. या प्रवृत्ती मी मगाशी सांगितलं की ह्या बेसिक आहेत. त्यात नैसर्गिक प्रवृत्ती ह्या मूळ आहेत, पण ह्याच्यातून मग अनेक फाटा फुटतात. संबंध लैंगिक जीवन येतं. घरात सुंदर पत्नी आहे, बाहेरचं लफडं बंद होत नाही. पैसे जास्त आले की असं वाटतं चलो शेअर्स में डालेंगे. मोठमोठ्या स्कीम मध्ये पैसे टाकून डबल करायचा प्रयत्न करू, झालं नाही, त्याच्यात मार बसला की परत याच्यातून परत दारूचा धोका उद्भवतो. म्हणून मी विध्वंसक आणि विकृत, हे सगळं हा विकृतपणा आहे. हे जे कार्यकलाप जे होते दारू पिण्याच्या काळातले, ते आरशात प्रतिबिंब बघितलं तरी स्वतःला घृणा यावी असं ते रिफ्लेक्ट होत होतं मित्र. की साला क्या लाईफ जी रहा यार मैं. ती बाई एखादी येऊन म्हणायची भाड्या तुला आहे का नाही, शिव्या घालायची, घालायचंच नाही. परस्त्रियांशी अश्लील संवाद साधले जायचे, त्यांच्याबद्दल अभद्र आणि अनितीच्या सगळ्या गोष्टी घडायच्या. अरे कित्येक वेळेला अमंगळ कृत्यापर्यंत मजल जायची. ह्या विकृत घटना होत्या मित्र, ह्या विध्वंसक होत्या. इथे आरशात सुद्धा स्वतःला असे सगळा चेहरा असा काळोखानी भरलेला असं वाटत होतं. स्वतःला प्रतिबिंब आवडत नव्हतं. इतकं पश्चाताप दग्ध मी होत होतो. शरीराला सगळ्या यांनी घामाघूम होऊन असं वाटायचं की डोळे तांबरलेली देवा, इतकी आत्मग्लानी टोकाची असा की असं वाटायचं की ह्याच्यापेक्षा तर झालं मरण आलेलं बरं. पण मरण येत नव्हतं, विनाश अटळ होता. म्हणून या नैसर्गिक प्रवृत्ती आहेत. ह्या प्रवृत्ती मित्रांनो मी माझ्याकडून जितका सर्वतोपरी यच्छ यावं प्रयत्न करून ज्या गोष्टी माझ्याकडून बंद झालेल्या आहेत त्या परत सुरू होणार नाही याचा ध्यास घेतला. अरे आपण सिगरेट बंद केलेली आहे, आता परत नाही ओढायची. नाही ओढली. तंबाखू फेकून दिली, परत नाही खाल्ली. साधं पान नाही खाल्लं गेले कित्येक वर्ष. त्या छोट्या छोट्या वरवर दिसणाऱ्या गोष्टी आहेत, पण ह्या फार मोठा रोल करत असतात.
मला जर वेळेला चहाचा कप नाही मिळाला तर मला टॉयलेटला नाही जाता येणार. मी माझं जेवढं परावलंबित्व मी कमी करीन तेवढ्या ह्या प्रवृत्ती मला सुखकारक ठरत जातात. पैसा आला तर त्या मला आज सांगतात की हा बाबा रे, सांभाळण्यासाठी तुझी लायकी आहे म्हणून परमेश्वरांनी दिलेलं आहे, तुझा नाहीये. 1 इंच जमीन येणार नाही, 1 रुपया बरोबर येणार नाही, एक नातेवाईक येणार नाही. तुझा जोपर्यंत इथं कार्यकाळ आहे तोपर्यंत तो परमेश्वराबरोबर आदान प्रदान करून तो जास्तीत जास्त चांगल्या रीतीने कशा परोपकाराने तुला सजवता येईल याचा ध्यास घे. म्हणून मित्रांनो, 4थ्या पायरीमध्ये बिल डब्ल्यूने अगदी सुरुवातीलाच सांगितलेले की निर्मितीने आम्हाला नैसर्गिक प्रवृत्ती काही कारणासाठी दिलेल्या आहेत. त्यांच्याशिवाय आम्ही परिपूर्ण प्राणी होऊ शकणार नाही. कारण आमचं व्यक्तित्व जर का सुरक्षित करण्यासाठी आम्ही कष्ट करणार नाही, धान्य पिकवणार नाही किंवा निवारा बांधणार नाही तर जीवनच उरणार नाही. आणि त्यांनी जर ही वंशवेल वाढवली नाही तर पृथ्वीवर माणूस समाज राहणार नाही. म्हणजे बघा किती बेसिक गोष्टींसाठी आम्हाला ह्या गोष्टी त्यांनी प्रदान केलेल्या आहेत. पण आम्ही त्याचा किती वापर करतो. घरामध्ये सुंदर आहे पण असं वाटतं अरे साला ग्राइंड रोड में साला वो 647 को साला क्या लाइफ था. आजही वाटतं अरे साला दत्तू के पास बैठ के नटराज क्लब में क्या मजा आने का. उधर साला तो एक मागे एक जण असा मसाज विसाज करायचा. अरे बाप रे, ते असं बेदरकार जे जीवन होतं, जे संपूर्ण समाजाच्या विरोधात काम करत होतं, ते जीवन जवळचं वाटत होतं, आपलंसं वाटत होतं. आज लक्षात आलेलं नाही हे मै जीवन, हे भावनामृत जीवन जे आहे, हे भावनाभावित जीवन जे आहे ते खरंच जीवन आहे. कारण ते मला याचा शोध घ्यायला लावतं. फाइंड आउट माय डिअर. जाणून घे, स्वतःबद्दलची ओळख करून घे. जगाला जिंकण्याऐवजी स्वतःला जिंकायचा प्रयत्न कर. मग ह्या प्रवृत्ती तुझ्या अंडर काम करतील. नाही तर ह्या प्रवृत्ती छळणार. मान सन्मानासाठी तुला अजूनही त्या फुली लावणार. नाही झालं तर तू उद्विग्न होणार. तुला कायम वाटणार लाईमलाईट मध्ये राहावं. त्यांनी मला सांगितलं अवॉइड पॉप्युलॅरिटी, इट हॅज मेनी स्नेअर्स अँड नो रिअल बेनिफिट. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहा मित्रा. प्रसिद्धी तुझ्या वाट्याला असेल तर ती ऑटोमॅटिक मिळेल. आपण काय सचिन तेंडुलकर नाही आहोत किंवा अंबानी नाही आहोत किंवा अमिताभ बच्चन सारखं आपल्याला ध्यास घ्यायचा नाहीये. आपल्याला अंथरुणाची साईज माहीत पडलेली आहे, बुटाची साईज माहिती आहे. पाय मी तितकाच बाहेर काढणार आहे जेवढं माझं अंथरुण आहे. आणि मग आध्यात्मिकताच येणार आहे की ठेविल्यानंतर तैसेची राहावे. मला भगवंता तू खूप सुखी ठेवलेला आहेस, खूप समाधानी तू ठेवलेला आहेस. मी का तुझ्या बरोबर उगाचच पंगा घेतोय. तू एवढं सगळं छान बनवलेलं आहे. प्रत्येक गोष्ट कशी जिथल्या तिथं अगदी व्यवस्थित आहे. हा जेव्हा माझा भाव येतो मित्रो, तेव्हा ह्या प्रवृत्ती ज्या ह्या नैसर्गिक प्रवृत्ती आहेत, ह्या प्रवृत्ती आम्हाला एका अशा पेडेस्टलवर आणून बसवतात की असं जीवन हे जे आहे ते स्वप्नवत वाटायला लागतं. माझे लैंगिक संबंध अशा पद्धतीने मी 1 घाव 2 तुकडे केले. मी सांगितलं देवा नाही, भीष्म प्रतिज्ञा आहे माझी, नाही जाएंगा वो रास्ते पे. आणि आज सगळ्यात ते मी पाळलं. माझे जुने काय गुन्हे आहेत, जुने काय पापकृत्य आहेत, ते माझ्या घरच्यांनी मला माफ केलंय का नाही त्याच्याशी मित्रांनो माझा कंट्रोल नाहीये. पण मी माझ्याकडून प्रयत्नांची पराकाष्ठा नक्की करतो. परमार्थ किती गाठायला जाईल मी मला माहित नाही. पण आज ह्या गोष्टी ज्या आहेत, ज्या एकेकाळी मला खूप अविश्वसनीय असंभवनीय वाटत होत्या, स्वप्नवत वाटत होत्या, त्या हळूहळू माझ्या कळेत यायला लागल्या. अरे नाही, अपने कुछ जमता है. चांगल्या गोष्टींसाठी राईट नाव, वाईट गोष्टींसाठी नॉट नाव. मग ह्या ज्या प्रवृत्ती माझ्या अपप्रवृत्ती होत्या, ह्या प्रवृत्ती आहेत पण त्यांचं रूपांतर अपप्रवृत्तींमध्ये झालेलं होतं, असामाजिक तत्वांमध्ये झालेलं होतं, अप्राकृतिक ह्याच्यामध्ये त्या रूपांतरित झालेल्या होत्या. त्यांना मला आता परत मूळ जागेवर आणायचंय की कुछ भी हो जाए माय डिअर लॉर्ड, लेट एनिथिंग हॅपन. मला तुझं विस्मरण नको होऊ देऊ. ऑलवेज रिमेंबर युअर हायर पॉवर अँड नेव्हर फॉरगेट हिम. आय एम त्याचा मी स्मरण करत गेलो तर तो माझ्या बरोबर काम करायला लागला. या प्रवृत्ती अशा जाणार नाहीत. याला शेअर प्रॅक्टिस लागणार आहे. त्यांना नुसतं वल्गनांचा गडगडाट आणि पोपटपंची नाही चालणार.
पटकनी ट्रेनमध्ये एखादी येऊन बसली शेजारी आणि तिचा स्पर्श व्हायला लागला तेव्हा तुमचा कस लागणार आहे किंवा माझा लागत होता. मग आज काय लगेच मला ती आईसारखी वाटते का? नाही वाटत. पण ऍटलीस्ट मला जाणीव होते, ए भाई तू आता आजोबा आहेस, तेरे पास समय कम आहे आणि आता कमरेखालचा भाग एवढा पहिल्यासारखं काम नाही करणार. त्याच्यापेक्षा हरीच्या नावामध्ये स्वतःला गुंतवून ठेव, त्याच्या शेअरिंग मध्ये स्वतःला गुंतवून ठेव, बिग बुक वाचण्यामध्ये स्वतःला थोडा वेळ दे, भगवद्गीता वाचण्यात थोडासा वेळ घालव, जे काय तुला स्पिरिच्युअल गोष्टी जमणार आहेत. कारण सगळ्यांना 24 तास येतो. त्या 24 तासाचा मी विनियोग कसा करणार आहे, त्याप्रमाणे माझ्या ह्या ज्या काही नैसर्गिक प्रवृत्ती आहेत त्या मला खाली वर करणार आहेत. मी जर का दिवसभर झोपून राहिलो आळसानी, जर का मी स्वतःला उगाच मोठे मोठे गप्पा केल्या आणि ऍक्च्युली जर का मी त्याचा तसा वापर नाही केला तर माझ्या शब्दांना किंमत नाही राहणार. वॉक युअर वॉक अँड टॉक युअर टॉक, वॉक युअर वॉक. बोले तैसा चाले त्याची मंदावी पावली. हे मध्ये मी अशी माणसं पाहिली, मला त्यांच्याकडूनच हे शिकायला मिळालं. आज काही जिवंत आहेत, काही ह्या जगात नाही आहेत, बट दे आर माय रोल मॉडेल्स. मला परमेश्वराचं अस्तित्व अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंग मध्ये दिसलं. अरे इथं स्वतःचे अनुभव निर्भीडपणे सांगणारी ही जगातली खरी माणसं आहेत. कुठल्याही मीठ मसाला नाही लावत. त्यांच्या आयुष्यातल्या घटना हे अगदी बिंदासपणे सांगतात. लोक काय म्हणतील याची तमा न बाळगता ही खरी आयुष्याला, त्याच्या दुःखाला, सुखाला, परिणामाला सामोरं जाणारी माणसं आहेत. आणि इथे आकर्षण निर्माण झालं मित्रांनो, आणि ते आकर्षण आजपर्यंत आहे आणि ते शेवटच्या श्वासापर्यंत राहावं. याच्यासाठी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की देवा मला आता कधी वाटून देऊ नको. क्या साला वही वही शेअरिंग सुनने का. नहीं, वही वही शराब पीता था मैं. वो शराब साली इतनी मेरे को गटर में रोज डुबा देती थी, तो भी वो मुझे बहुत अपनी माशुका से भी ज्यादा प्यार करती है ऐसा महसूस होता था. आज लक्षात आलेले नाही, शराब वही है, मगर शिवा भगवान ने तुझे उससे दूर रखा है. आज तुला संघर्ष नाही करायचा आहे तिच्याबरोबर, तिच्याबरोबर मैत्री करायची नाही, तिच्याबरोबर शत्रुत्वही घ्यायचं नाहीये. फक्त तिच्यापासून स्वतःचा बचाव करायचा आहे. याच्या लिटरेचरच्या माध्यमातून, मीटिंगच्या माध्यमातून, स्पॉन्सरच्या मदतीने, सेवाचं आचरण करत 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 एक एक दिवसाच्या हिशोबाने आपल्याला आजचा दिवस सत्कारणी लावायचा असेल तर मित्रांनो, आजचा जो विषय होता, जो मला कायम विनाशाकडे त्यांनी घेऊन गेलेला होत्या, माझे सगळे कार्यक्रम विध्वंसक आणि विकृत होते, त्याच्यात बऱ्यापैकी आज सौम्य आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचं अर्थपूर्ण असं जीवन माझ्या वाट्याला परमेश्वरांनी दिलं. त्याच्याबद्दल मी त्यांचा आणि तुमचा अत्यंत आभारी आहे. मला आज अनामिक मद्यपी ह्या ग्रुपने ह्या विषयावर बोलण्याची संधी दिली. तासभर बोलण्यासाठी मी माझ्याकडून प्रयत्न केला. ह्याच्यात आता मला ह्या विषयाला जे काय सुचलं ते तुमच्याबरोबर मी शेअर केलं. तुम्ही मला सहकार्य केलं. मी तुमचा अत्यंत आभारी आहे. थँक्यू सो मच.